उत्तराखंडमध्ये आला, जोशीमठला आला तर हे दुकान आहे. ह्या दुकानात चहा चांगला मिळतो, बाकी कुठेच चहा चांगला मिळत नाही. तिकडे सरळ गेलो, नरसिंह मंदिरकडे जातो 1 रोड. मित्रांनो, सुप्रभात. तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता आपण चाललेलो आहोत जोशीमठ ते हरिद्वारचा प्रवास. आता सकाळचे बरोबर वाजलेले आहेत. आता सकाळचे वाजले 7:09. आम्ही 6 वाजता निघालो होतो. तर ते पेट्रोल करायला थांबलं आहे. तर आता लवकर पोचू आणि मग हरिद्वारला पोचलो की संध्याकाळची आरती आणि काही गोष्टी विकत घ्यायच्यात, त्या सगळ्या गोष्टी विकत घेणार आणि मग उद्या प्रवासाला. तर त्या माणसाला आम्ही ट्रेनचं तिकीट काढायला जेणेकरून तत्काळमध्ये उद्याचं आज काढणार तो. तर बघूयात काय होते. त्यात आपण आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुप्रभात. मित्रांनो, आता आपण आहोत मधल्या वाटेत. कर्णप्रयागच्या पुढे आले, रुद्रप्रयागच्या अलीकडे. आणि हा मेन रोड आहे बरं का. इथे लागला आहे चक्का जाम, म्हणजे समोर काम चाललं आहे, खाली दगडी पडत आहेत तिथं, त्यामुळे तिथं गाड्या थांबल्यात. तर मग आता ते थांबले, त्यामुळे आपण थांबलेलो आहोत. तिथे बसले सगळेजण, 2 जण. आणि इकडचा हा रस्ता वेगळा दिसतोय. ह्या भागामध्ये दुर्गम भाग आहे सगळा. इथं रस्ते तयार करण्यातच त्यांचं आयुष्य जाते. थांबलो आपण आता. नंतर मग जाऊयात लवकरच. साधारणतः 4 ते 5 तासाचा वेळ दाखवते हरिद्वारला पोहोचण्याचा. तर आता बघूयात. ह्या अशा मध्ये थांबल्यामुळे अजून वेळ वाढणार. मित्रांनो, आता आलो आपण हरिद्वारला, गंगेच्या काठावर. मगाशी काल होता आपण जोशीमठला, आज सकाळी जोशीमठवरून निघालो आणि आता आलो आहे हरिद्वारला. उद्या जायचं आहे आपल्याला दुपारी 1:30 वाजता. तर म्हणलं संध्याकाळी गंगेचं दर्शन घ्यावं. गंगा मैया की जय. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आता दुसरा दिवस आहे. आता आपण आहोत नदीच्या काठी हरिद्वारलाच. उद्या आज जायचं आपल्याला 1:30 वाजता ट्रेन आहे. तर मी आलो, म्हटलं आज दर्शन घ्यावं शेवटी गंगाचं आणि मग जावं. रस्ता कुठं नाही, बघूयात जायचा तो शोधूयात.